कारण ज्ञान या ठिकाणी जोपर्यंत या जीवाला मिळत नाही तोपर्यंत मार्ग काय आहे, प्रवास काय आहे, कुठं जायचंय, ध्येय काय, लक्ष्य काय हे माणसाला काही कळत नाही. अशा सद्गुरूच्या सानिध्यातून, संत विचारातून ज्यानं ज्ञान प्राप्त झालं, ज्याला कळालं या जीवनाच्या प्रवासाचं मर्म, ध्येयपर्यंत जाण्याचा मार्ग, त्या जीवासाठी या ठिकाणी ज्यावेळेस शिवसंत वैरागी मूर्ती लक्ष्मण महाराज सद्गुरु कृपा झाली, सद्गुरु प्रसन्न झाले, सद्गुरूचा आशीर्वाद प्रसाद प्राप्त झाला. कुठं झाला? संप्रदायाचा नियम आहे, ज्या संतांचा अभंग घेतलाय त्या संतावर कुठेतरी 10 मिनिटं तरी चरित्र विसरून केल्या जावं. परंतु मला वाटतं की 6-7 दिवसापासून आपण लक्ष्मण महाराजांचं चरित्र सगळ्याच आचार्यांच्या मुखातून आपण श्रवण केलंय. त्याच्यामुळे त्याच्यात वेळ जास्त न दवडता लक्ष्मण महाराज सामान्य भक्तकुळात जन्माला आलेले आणि सामान्य भक्तकुळात जन्माला आलेला लक्ष्मण महाराज या ठिकाणी लहान बाल वयापासून शिवभक्तीचा छंद लागलेला होता. सद्गुरूच्या दर्शनाची ओढ होती. साखरखेड्याला आले, साखरखेड्याला 1 दिवस नाही तर 20 वर्ष त्यांनी राहिले आणि काय केलं? सेवा केली. काय केलं? काल सांगितलं तुम्हाला, सेवा धर्म परमो धर्म. सगळ्यात श्रेष्ठ कोणता धर्म असेल तर सेवा धर्म आहे. आणि लक्ष्मण महाराजांच्या जीवनामध्ये सेवा धर्म त्यांनी प्रामाणिकपणाने पाळला. निर्मळ अंतःकरणातून निरपेक्ष भावनेनं, समर्पित भावनेनं सद्गुरूची सेवा केली.